प्राचीन काळी मद्र देशावर अश्वपती नावाचा एक न्यायी आणि प्रजाहित दक्ष राजा राज्य करत होता. राजाला सर्व प्रकारचे सुख वैभव होते, परंतु त्याला कोणतीही संतती नव्हती. राजाने अपत्यप्राप्तीसाठी साक्षात सावित्री देवींची अखंड 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली. देवीने प्रसन्न होऊन राजाला आशीर्वाद दिला की तुझ्या उदरी एक अलौकिक आणि तेजस्वी कन्या जन्म घेईल. काळाने राजाच्या घरी एक कन्येचा जन्म झाला. तिचे नाव सावित्री असे ठेवण्यात आले. सावित्री जशी जशी मोठी होत गेली तसे तसे तिचे रूप, बुद्धिमत्ता आणि तेज पाहून कोणताही राजकुमार तिच्याशी विवाह करण्याचे धाडस करत नव्हता. शेवटी राजा अश्वपती यांनी सावित्रीला स्वतःचा पती स्वतः शोधण्याची परवानगी दिली. पित्याची आज्ञा घेऊन सावित्री मंत्र्यांसह वर संशोधनासाठी बाहेर पडली. अनेक राज्यांचा प्रवास करत असताना तिची दिंडी एका घनघोर जंगलात पोहोचली. तिथे शत्रूने राज्य हिरावून घेतल्यामुळे शल्व देशाचे वृद्ध आणि अंध राजा घुमतसेन आपल्या कुटुंबासह आश्रमात राहत होते. त्यांच्या पुत्राचे नाव होते सत्यवान. सत्यवान अतिशय देखणा, शूर आणि आपल्या अंध मातापित्यांची निस्सीम सेवा करणारा तरुण होता. त्याला जंगलात पाहताच सावित्री मनोमन त्याला आपला पती म्हणून स्वीकारले. सावित्री जेव्हा आपली निवड घेऊन राजवाड्यात परतली तेव्हा तिथे साक्षात देवर्षी नारद उपस्थित होते. सावित्रीने सत्यवानाची निवड केल्याचे सांगताच नारद मुनी गंभीर झाले आणि म्हणाले, हे राजन, सत्यवान सर्व गुण संपन्न आहे, परंतु त्याच्या पत्रिकेत एक भयंकर काळदोष आहे. आजपासून ठीक 1 वर्षानंतर म्हणजेच येत्या ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला सत्यवानाचा मृत्यू निश्चित आहे. त्याचे आयुष्य अत्यंत अल्प आहे. हे ऐकून राजा अश्वपती खूप घाबरले आणि त्यांनी सावित्रीला निर्णय बदलण्यास सांगितले. परंतु सावित्री अत्यंत दृढनिश्चयी होती. ती म्हणाली, पिताश्री, भारतीय स्त्री आपल्या हृदयातून पतीची निवड एकदाच करते. मी सत्यवानाला माझा पती मानले आहे. आता तो अल्पायुष्य असो वा दीर्घायुष्य, माझ्यासाठी तोच माझा पती परमेश्वर आहे. सावित्रीचा अढळ विश्वास पाहून राजाने जंगलात जाऊन अत्यंत साध्या पद्धतीने सावित्री आणि सत्यवानाचा विवाह लावून दिला. विवाहानंतर सावित्री सर्व राजेशाही थाट सोडून जंगलातील एका साध्या पूर्णकुटीत राहण्यात आली. तिने सासू सासऱ्यांची आणि पतीची सेवा करण्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. तिच्या सेवेने तिने संपूर्ण आश्रमाचे मन जिंकले. परंतु सावित्रीच्या मनात नारद मुनींनी सांगितलेला तो काळा दिवस सतत फिरत होता. ती रोज दिवस मोजत होती. पाहता पाहता वर्ष संपत आले आणि सत्यवानाच्या आयुष्याचे शेवटचे फक्त 3 दिवस उरले. पतीचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून अन्न पाण्याचा त्याग करून अत्यंत कठीण असे त्रिरात्र व्रत सुरू केले. 3 दिवस तिने अखंड ईश्वराची आराधना केली. पतीचा प्राण घेऊन यमराज चालले आहेत हे पाहताच सावित्रीने सत्यवानाचा देह जमिनीवर वडाच्या झाडाखाली ठेवला आणि ती यमराजांच्या मागे मागे चालू लागली. ती मानवी मर्यादा ओलांडून यमलोकाच्या सीमेपर्यंत पोहोचली. यमराजांनी मागे वळून पाहिले आणि रागाने म्हणाले, हे सावित्री, जिवंत मानवाला या मार्गावर येण्याची परवानगी नाही. सत्यवानासोबतचे तुझे नाते आता संपले आहे. आता तू मागे फिर. सावित्री हात जोडून म्हणाली, हे धर्मराज, जिथे माझे पती जातात मी तिथे जाणे हा माझा पत्नी म्हणून परमधर्म आहे. माझ्या पतिव्रत्याच्या आणि निष्ठेच्या बळावर मी तुमच्या मागे मागे येत आहे. तिची पतिनिष्ठा पाहून यमराज प्रसन्न झाले आणि म्हणाले, सत्यवानाचे प्राण सोडून तुम्हाला कोणताही एक वर माग. सावित्रीने पहिला वर मागितला, माझ्या अंध सासू सासऱ्यांना त्यांची दृष्टी परत मिळू दे आणि त्यांचे गमावलेले राज्य त्यांना पुन्हा प्राप्त होऊ दे. यमराज म्हणाले, तथास्तु. परंतु सावित्री मागे फिरली नाही. ती तशीच मागे चालत राहिली. यमराजांनी पुन्हा तिला समजावले आणि दुसरा वर मागण्यास सांगितले. सावित्रीने दुसरा वर मागितला, माझ्या पित्याला एकही पुत्र नाही. त्यांना 100 पुत्राचे वरदान द्यावे, जेणेकरून त्यांचा वंश अमर राहील. यमराज म्हणाले, तथास्तु. आता तरी तू मागे जा. सावित्री तरीही मागे फिरली नाही. ती यमलोकाच्या मुख्य द्वारापर्यंत पोहोचली. यमराजांना तिची दया आली आणि ते म्हणाले, सावित्री, तुझा हा त्याग अगाध आहे. मी तुला शेवटचा एक वर देतो. सत्यवानाचे प्राण सोडून काहीही माग आणि इथून जिवंत जगात परत जा. यावेळी सावित्रीने आपल्या बुद्धी चातुर्याचा अत्यंत सुंदर उपयोग केला. ती म्हणाली,
हे वैभवस्तव यमराज, जर तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 100 कीर्तिवान आणि पराक्रमी पुत्रांची माता होण्याचा आशीर्वाद द्या. यमराज तिच्या भक्तीच्या प्रभावात विचार न करता घाईघाईत म्हणाले, तथास्तु. तुला 100 पुत्र होतील. आशीर्वाद देऊन यमराज जसे पुढे निघाले तशी सावित्री जागची हलली नाही आणि हसून म्हणाली, हे यमराज, तुम्ही मला पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिला, पण माझ्या पतीचे प्राण तर तुमच्या पशात आहेत. पतीशिवाय मी आता माता कशी होणार? तुमचा आशीर्वाद खरा होण्यासाठी तुम्हाला माझ्या पतीचे प्राण मला परत करावेच लागतील. आपल्याच वाक्चातुर्यात साक्षात मृत्यूचे देवता यमराज अडकले होते. सावित्रीच्या या अथांग बुद्धिमत्तेसमोर आणि पतिव्रतेसमोर यमराजांना हार मानावी लागली. त्यांनी हसतमुखाने सत्यवानाचा जीव मुक्त केला आणि त्याला 400 वर्षाचे दीर्घायुष्य दिले. यमराज अंतर्ध्यान पावले आणि सावित्री आनंदाने वेगाने मागे फिरली. ती जंगलात त्याच वडाच्या झाडाखाली आली. तिथे सत्यवानाचा मृतदेह ठेवलेला होता. तिने पतीचे डोके पुन्हा आपल्या मांडीवर घेतले. तसे सत्यवानाच्या शरीरात चैतन्य पसरले आणि तो एका गाढ झोपेतून उठल्यासारखा उठून बसला. जेव्हा ते दोघे आशीर्वाद परतले तेव्हा सावित्रीने मागितलेल्या वराच्या कृपेने सासू सासऱ्यांची दृष्टी परत आली होती आणि त्यांना त्यांचे राज्यही परत मिळाले होते. सावित्रीच्या भक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाचा उद्धार झाला होता. ज्या वडाच्या झाडाखाली सती सावित्रीने आपल्या बुद्धीने आणि निष्ठेने साक्षात यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, त्याची स्मृती म्हणून दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला विवाहित स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि त्याला सुताचा दोरा गुंडाळतात. 7 फेऱ्या मारतात. या फेऱ्या पती पत्नीच्या 7 जन्मांच्या गाठीचे प्रतीक मानल्या जातात, जेणेकरून त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचे सौभाग्य अखंड राहो. सती सावित्रीची ही पारंपरिक अमर कथा इथे संपूर्ण होते. सौभाग्यवती भव.